नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये माटुंग्याला आणि महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेतलं आजचं नाटक होतं जोशी विरुद्ध जोशी. या नाटकातल्या जोशीबाई आपल्या बरोबर आहेत. जोशीबाई, आपलं नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय आपला रोल होता, कसा एन्जॉय केला, काय शिकायला मिळालं आणि तो सामाजिक विषय जो घटस्फोटाचा होता तो तुम्ही अभिनयाच्या माध्यमातून कसा मांडला, काय सांगाल? माझा रोल या नाटकामध्ये अंजली जोशी या नावाने आहे. ही अंजली जोशी एक 50-55च्या वयामधली की जिला आता संसारामध्ये नवऱ्याच्या एकूण आळशीपणाचा किंवा त्याने काही मदत न करण्याचा कंटाळा आलेला आहे आणि ती डिसाईड करते की ती घटस्फोट घेणार आहे. पण ती खरंच घटस्फोट घेते का, किंवा ते घटस्फोट घेण्यासाठी तिची मानसिक अवस्था काय झालेली आहे आणि ते टाळण्यासाठी काय काय घडतं या नाटकामध्ये, अशी या नाटकाची थीम आहे. स्क्रिप्ट ज्या वेळेला तुम्ही वाचली किंवा तुम्हाला लेखकांनी वाचायला दिली त्यावेळेला नेमक्या काय भावना होत्या, मेंटली तुम्ही कसं प्रिपरेशन केलं? खरं म्हणजे प्रिपेरेशन असं फार करावं लागत नाही, कारण ही जी गोष्ट आहे ती साधारण मी त्या वयाचीच आहे आणि प्रत्येक बाईच्या मनामध्ये हा विचार जो आहे हा कधी ना कधीतरी येतो. फक्त हा वेगवेगळ्या प्रकारे येत असतो आणि तोच आपण मांडलाय. आणि आमच्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे, दिग्दर्शकांनी अप्रतिम बसवलेलं आहे, आम्हाला समजावून दिलेलं आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर खूप कठीण गेलं नाही. स्टेट बँकेच्या अधिकारी आहेत आणि मग ती तालीम करायची, अगोदर स्क्रिप्ट वाचायची आणि मग अभिनयाच्या माध्यमातून अगदी कॉमेडीचा तडका देऊन हा सामाजिक विषय हाताळायचा. खूप छान पद्धतीने नाटक स्टेजवरती सादर केलं. जोशीबाई, आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढच्या अभिनय प्रवासासाठी. आणि बँकेची कामं करता करता आपण असंच सामाजिक विषय हाताळून अभिनयाच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश द्याल असा आम्ही आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या अभिनय प्रवासाला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.